मुंबई हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गोंधळ उडाला। परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले, तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे असे प्रकार घडले। यामुळे संतप्त परीक्षार्थी उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके देखील सहभागी झाले होते। या प्रकाराचे हायकोर्टाच्या रजिस्ट्रारने दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळवले जाईल अशी नोटीस जारी केली। या संबंध प्रकाराबाबत अभिजित दिपके यांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचे माध्यमांद्वारे बोलताना स्पष्ट केले। माहिती प्रॉब्लेम आला आणि सेंट्रल इंचार्ज मॅडमने म्हटलं की मी आता इंचार्ज सोडत आहे। आता फक्त न्यायालय विभागाने गव्हर्नमेंट कॉलेजेस घेण्याची या ठिकाणी मागणी ऑनलाईन पेपर घेतला जातो तर सॉफ्टवेअर ग्लिचेस येतात। ऑफलाईन पेपर लीक होतात। प्रत्येक वेळेस रिशेड्यूल सोल्युशन नाहीये। आम्हाला एज्युकेशनल रिफॉर्म्स पाहिजे। रिफॉर्म्सवर कोणी बोलतच नाहीये। प्रत्येक वेळेस पेपर कुठला रिशेड्यूल करा। प्रत्येक वेळेस पेपर किती रिशेड्यूल घ्यायचे, मी विद्यार्थ्यांनी किती रिशेड्यूल द्यायचे। सिस्टीम चेंज झाली पाहिजे की नाही, एज्युकेशन मध्ये सुधारणा झाल्या पाहिजे की नाही, त्याच्यावर कोणी बोलतच नाहीये। ते बोला ना, ते मेन इश्यू आहे। शेड्यूल हा कोणताच पेपरचा सोल्युशन नाहीये। ज्या पेपरमध्ये पेपरमध्ये रिफॉर्म व्हावा, एज्युकेशन मध्ये रिफॉर्म व्हावा, त्यांनी त्यांचं सिक्युरिटी जे आहे पेपरची ते चांगली केली पाहिजे। सॉफ्टवेअर डेव्हलप केले पाहिजे। विद्यार्थ्यांनी नेहमी पेपर द्यायचे, नेहमी विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि त्यांचा मेहनतीवर पाणी फिरून टाकायचं का? पेपर यायला 12 लाख मुलं बसले आणि त्याला आणखी आम्ही हेच करत बसायचं का? आम्ही किती हे करायचं? आणि विद्यार्थ्यांनी हे प्रश्न स्वतः मांडले पाहिजे। प्रत्येक वेळेस कोणी नाही येणार त्यांचं लीडर बनून। पारदर्शक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होत असताना आता तुम्ही ह्या वेळेस ऑनलाईन पद्धतीने घालण्याचा घाट का केला आणि कुठला येतो पेपर जर आपण रिशेड्यूल करत बसलो तर रिशेड्यूल होईल। आपल्याला एज्युकेशन सिस्टम किती वाया जातो या सगळ्या गोष्टी। प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो, पण हे सोल्युशन करायचं टाइम किती जातोय, विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये। मग एकाच मुद्द्यावर बोलणं काही अर्थ नाही, मला असं वाटतं। जे एक्झाम दिले ते अजून आतमध्येच आहेत। एक्झाम दिले सगळे वर आहेत, न दिलेले सगळे खाली आहेत। आमचा नंबर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता। सर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता। आम्हाला जेव्हा एंट्री केली तेव्हा माझा नंबर हा सेंटरला आला होता। आमची एंट्री झाली, आमची चेकिंग वगैरे झाली, आम्हाला वर पाठवलं। माझी स्क्रीन पूर्ण येलो कलरची होती। मी त्यांना म्हटलं मला दुसरी स्क्रीन द्या, त्यांनी खूप वेळ लावला त्याला द्यायला। नंतर माझ्या कीबोर्डचा जेव्हा मी एंटर प्रेस करत होते, एंटर बाहेर निघतोय। माझ्या बाजूला त्याचं लॉग इन कधी झालं 11 वाजता, माझं लॉग इन 11:30 वाजता। आणि प्रत्येक
प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉगिन कधी 11 लाख 11 5 11 10 ही एक्झाम असते का हायकोर्टची? आणि जेव्हा आमचं सगळं हे झालं आम्ही सगळे घरी झालो, आमचं 10 मिनिटाच्या आधीच लॉगआउट झालं, दोनदा लॉगिन दोनदा लॉगआउट झालं. आम्ही त्यांना बोलायला गेलो ते आमच्याशी खूप उद्धट वागले. आम्हाला आमची एक्झाम पाहिजे. काय म्हणाले, बोलले तुम्ही, काय बोलले? त्यांना आम्ही काही बोललो सर हे करून द्या ना, हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही, हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही. कोण बोलत होता हे असं? लक्षात हाँ भाई, हाँ आजा 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 भाई आजा. हे सगळे अनएंडिंग आहे. तुम्ही जे म्हणताय ना आता 200 लोक आहे, 200 लोकांच्या मनामध्ये 200 प्रश्न असतील, परंतु त्या प्रत्येक गोष्टीला आय एम नॉट अथॉरिटी. मी तुम्हाला हे गोष्ट सांगतोय की तुमचा मुद्दा करेक्ट अथॉरिटीकडे गेलेला आहे, त्याच्यावर निर्णय होईल, आपण धीर धरावा. आपण जर असंच म्हणाल की म्हणजे त्याच्यात प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इश्यू आहे आणि तो रास्तही आहे, परंतु असं होत नाही की आपण जे म्हणतो त्याच वेळी त्याच टायमिंगला आणि त्याच गोष्टी होतील. काही गोष्टी प्रोटोकॉलमध्ये असतात. हा सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय नाही, एक ऑनरेबल हायकोर्टाची एक्झाम आहे. प्रत्येक बाजूला काही लिमिट्स आणि प्रोटोकॉल्स असतात, हे आपणही थोडंसं समजून घ्या. आमचा जे काय मी तेच सांगतोय तुम्हाला की ते वेबसाईटवर टाकलं जाईल ना हायकोर्टाचं. आंदोलनामध्ये आता हे जे विद्यार्थी ग्रामीण मधून आलेले आता हे जर इथं बसले तर काहीतरी रिझल्ट निघेल, तुम्ही त्याला वाटा लावून द्या, तर पुढे काय होणार? नाही लक्षात घ्या, त्यांनी लिखित दिलेलं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ना त्यांनी लेखमध्ये मांडलेलं आहे. आली होती हायकोर्टच्या एक्झाम मध्ये, जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत. त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडलाय तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते. आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्सने मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम 1 आठवडा. एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील. आणि पुढचा 1 आठवडा आहे, कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठे ना कुठे हरवतोय संस्थेवरनं असो परीक्षा प्रणालीवरनं असो त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात. कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे. हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाहीये, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले, तर अमरावती अकोला तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाहीये. तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे आणि जर पुढच्या 1 आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, री एक्झामिनेशनवर काही आलं नाही तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगरमध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील री एक्झामिनेशनची. तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठे थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी. त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे. तर 1 आठवडा आहे, 1 आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा. जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही. 1 आठवड्यानंतर संभाजीनगरमध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल री एक्झामिनेशनसाठी. आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा म्हणून फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही. आता बाकी जे इथे